मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करेन. मंडळी, अमेरिकेहून एक बातमी आलेली आणि त्या बातमीनं निश्चित सर्वांनाच धक्का बसणार. कल्पना करा की लग्न झाल्यानंतर आपण साधारणपणे मंदिरामध्ये जातो. नंतर जशी अशी वर्षे जातात तशी मधून अधून आपण जात असतो. अर्थात मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण तिथे जाऊन देवाच्या चरणी आपल्या श्रद्धा अर्पण करतो, आपण नमस्कार करतो, आपण नतमस्तक होतो. आणि अ, हे सर्वत्र आहे, जगभर सर्वत्र हे साधारणतः असंच चालतं. म्हणजे फक्त मंदिराच्या इथे चर्च असेल वगैरे. अमेरिकेमध्ये चर्चेस आहेत मोठ्या प्रमाणावर. आणि त्या ठिकाणी घटना अशी घडली की एक जोडपं लग्न झाल्यानंतर एका चर्चमध्ये गेलं होतं आणि त्यांच्या लग्नाला 34 वर्ष झाली. आणि या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा त्या चर्चमध्ये जायचं ठरवलं आणि ते गेले सुद्धा. पण ते गेले, एक साधारणतः मनामध्ये एक विचार असतो, तिथे जायचं, देवाची प्रार्थना करायची. पण तिथे गेल्यानंतर त्यांना जो धक्का बसला, तो तुम्हाला सुद्धा ऐकल्यावर धक्का बसेल. तो असा होता की तिथे ते चर्चच्या इथे एक रेस्टॉरंट झालेलं होतं. आता आणि तिथे तो चर्चच रूपांतर हे रेस्टॉरंटमध्ये झालेलं होतं. आणि त्यामुळे निश्चित त्या जोडप्याला ते बघितल्यावर धक्का बसला की इतका बदल, हा खूपच मोठा बदल झालेला. पण हे घडलेलं होतं, ते त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते. ते त्या रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे लग्न आल्यानंतर जे चर्चमध्ये गेले होते, त्या आजच्या त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना त्यांना थोडा वेळ घालवावा वाटला, त्यांनी तो घालवला. पण ज्या उद्देशाने ते त्या ठिकाणी गेलेले होते तो काही सफल झाला नाही. कारण त्या ठिकाणी चर्च राहिलं नव्हतं, तर रेस्टॉरंट झालं. अर्थात या ठिकाणी काय झालं अमेरिकेमध्ये, 1940 साली साधारणतः 80 ते 85% लोक चर्चमध्ये जायचे, ही आकडेवारी आहे त्यांची. आणि आता साधारणतः हेच प्रमाण 40 ते 42% आले. खूप कमी लोक आता चर्चमध्ये जातात. आणि ही जी जात आहेत ती सुद्धा वयोवृद्ध आहेत, ज्यांना आपण सिनियर सिटीजन्स असं म्हणतो. याचा दुसराच अर्थ असा आहे की तिथली जी तरुण पिढी आहे ती चर्चमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावर जात नाही. आणि त्यामुळे आता चर्चेस जे आहेत ते अतिशय भव्य आहेत. त्यांचं जर वास्तुरचना आपण बघितली, विलक्षण आहे, आकर्षक आहे, खूप चांगली आहे, देखणी आहे. जगप्रसिद्ध चर्चेस सुद्धा अनेक आहेत, हे आपणास सुद्धा माहीत आहे. त्यामुळे चर्चेस बघण्यासाठी सुद्धा लोक जात असतात. आपण गोव्याला सुद्धा पाहिलेली आहे चर्चेस वगैरे. सुंदर त्यांचं ते वास्तुरचना आणि बघत राहावं असं एक ते सौंदर्य त्याचं त्या ठिकाणी असतं. पण आता तरुण पिढी तिकडे जात नाही. आणि त्यामुळे बरेच चर्चेसचं रूपांतर हे हॉटेल किंवा मॉल्स किंवा अजून एंटरटेनमेंट संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये होतात. आणि साधारणतः त्यांच्या सरकारच्या आकडेवारीनुसार 2030 पर्यंत 1,00,000च्या वर चर्चेस हे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी म्हणा किंवा अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी ते देणार आहेत. म्हणजे जवळजवळ 1,00,000 चर्चेसचं रूपांतर हे साधारणतः हॉटेल्स, मॉल्स आणि इत्यादीमध्ये होणार आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, एक चर्च म्हणून लोक येतात, पण जे त्याचं जे इतर गोष्टी आहेत, त्यांची प्रशस्त जागा, त्याच्या आजूबाजूला असणारी जागा ही व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे. आणि वर्क इज वर्शिप वगैरे असं त्यांचं सगळ्यांचं ते म्हणणं आहे. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ते अतिशय वेगाने चाललेलं आहे तिथे. त्यामुळे साधारणपणे आता लग्न झाल्यानंतर जे कोणी चर्चमध्ये गेले असतील ते पुन्हा जेव्हा चर्चमध्ये जातील काही वर्षानंतर, तेव्हा तो चर्च तिथे असेल की नाही याची शाश्वती नाही. हा, एक मात्र होऊ शकेल की तिथे जाऊन त्यांना त्या क्षणाची पार्टी मात्र करता येऊ शकेल, असं साधारणतः तिकडे ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यावरून दिसतंय. कारण साधारणतः हॉटेलमध्ये रूपांतर होण्याचा वेग हा खूप आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर अनेक त्यांचे चर्चेस हे वेगवेगळ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यामध्ये रूपांतरित झाले तर काही नवल वाटायला नको.
प्रक्रिया तर सुरू झालेली आहे, काही झालेले सुद्धा आहेत रूपांतरित, आणि यापुढे ते होत आहे. अर्थात ही बातमी थोडी वेगळी वाटली, कारण साधारणतः आपला एक श्रद्धाभाव असतो, आपल्या मनाची एक भावना असते, आपण देवाला प्रार्थना करतो त्या ठिकाणी जाऊन, अतिशय शुद्ध असा विचार असतो. पण बदलत्या काळाप्रमाणे एक शुद्ध विचार घेऊन आपण आता आपल्याला बदलत्या जागी जावं लागणार आहे. अर्थात हे लोक सातत्याने चर्चमध्ये जातात, त्यांच्यासाठी सुरुवातीला हा धक्का असेल, पण जेव्हा विकास होत असतो तेव्हा तो अंगवळणी त्यांच्या पडेल असं वाटतंय. पाहूया काय होतंय. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं याविषयीचं मत निश्चित मला ऐकायला आवडेल, कारण एक वेगळी गोष्ट घडते आहे. त्यामुळे वेगळ्या जागी रेस्टॉरंट बांधणं, वेगळ्या जागी चर्च बांधणं हे वेगळं आहे, पण एका चर्चमध्ये रेस्टॉरंट, चर्चमध्ये हॉटेल, चर्चमध्ये मॉल, तर ही जी गोष्ट आहे ही जरा वेगळी आहे, नाही का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही व्यक्त व्हा. आज एवढंच इथे थांबतो. धन्यवाद.